नमस्कार. गोड गप्पा या माझ्या चॅनेलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज माझ्या स्टुडिओत नव्हे तर मी नितीन नाईक सरांच्या फार्म हाऊसवरती आलोय, राधानगरी फार्म हाऊसवरती, आणि तिथं त्यांच्याशी गप्पा करणार आहे. आणि त्यांचा एकूण प्रवास जो तुमच्यासाठी खरंच इन्स्पायरिंग आहे तो आपल्यासमोर मांडणार आहे. सर नमस्कार गोड गप्पामध्ये. नमस्कार. अ, आपण राधानगरी फार्म हाऊसवरती आहोत आणि मला असं वाटतंय की एखाद्या सिनेमाचा जसा फ्लॅशबॅक असतो, एकतर तुमचं आडनावच नायक आहे आणि आपण कॉमन मॅन ते नायक असा प्रवास तुमचा जाणून घेणार आहे. तर आपण फ्लॅशबॅकनं जाऊया, म्हणजे एखाद्या सिनेमासारख्या लोकांच्या समोर या आपल्या गप्पा येतील. हे जे संपूर्ण राधानगरी फार्म हाऊस आहे, ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, एक जंगलच आहे असं आपण म्हणूया. तर तिथून सुरुवात करूया आणि मागं जाऊया. तर इथपर्यंत हे, म्हणजे ह्या फेजपर्यंत हे कसं आलं? 2005 साली एक दिवस संध्याकाळी मी भारतीय विद्यापीठात डायरेक्टर म्हणून काम करत असताना हं. माझा ड्रायव्हर म्हणला, सर एक कोल्हापूरला एक जमीन विकायची आहे, द्राक्ष बाग आहे, बरं. ती घेणार का? तर खरं म्हणजे माझ्या खिशात 5 पैसे नव्हते, परंतु विंडो शॉपिंगला मजा असते. हं. त्याप्रमाणे मी विचार केला की जाऊन बघून यायला काय हरकत आहे. आम्ही कोल्हापूरला आलो, एक द्राक्ष बाग बघितली हं. आणि द्राक्ष भरलेली बाग बघायला फार मजा वाटते. हो. ती बघितली, 1-2 तास एन्जॉय केले आणि फक्त जाता जाता किंमत किती विचारली, तर त्यावेळी त्यांनी 1 कोटी रुपये किंमत सांगितली. अरे वा. बरं. मी म्हणलं ठीक आहे. 2 तास गेले. हं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत घरी जाताना ड्रायव्हर म्हणला की साहेब आणखीन एक त्याच्या शेजारी आहे, ती बघा. तिथं परत गेलो आम्ही. परत जमीन बघितली आणि परत तो सगळं झालं आणि मग परत किंमत आल्यानंतर परत ती 1 कोटीच्या आसपास सांगितले. झालं. हां. माझे 2 दिवस आनंदात गेले. हं. पण तिसऱ्या दिवशी परत ड्रायव्हर म्हणला की कोपवाडला एक जमीन आहे, आपण बघूया का? परत आम्ही संध्याकाळी आलो. तरी ती या ठिकाणी आलो. अच्छा. तीही जवळ-जवळ 2.5-3 एकर जमीन होती हं. आणि माळ होतं, काही नव्हतं इथं. हं. आणि मग किंमत विचारल्यानंतर साधारणपणे 10 लाखाच्या आसपास किंमत त्यांनी सांगितली. बापरे! मग 10% वरच आलं एकदम. आणि तरी 10 लाख रुपये माझ्यासाठी जास्त होते, परंतु आवाक्यात होते. हं. आणि मग मी ठरवलं की ही जमीन घ्यायची. हं. क्रेडिट कार्डवरती 10,000 रुपये काढले, बरं. पैसे दिले, हां. बुक केलं आणि डायरेक्ट HDFC बँकेत गेलो. हं. कुलकर्णी म्हणून मॅनेजर होते. त्यांना मी विनंती केली. तर त्यांनी मला माझ्या हाऊसिंग लोनवरती पैसे वाढवून द्यायचं मान्य केलं आणि त्यांनी मला ते 10 लाख रुपये दिले. हं. आणि मग ही जमीन माझ्या ताब्यात आली. परंतु जेव्हा जमीन आम्ही खरेदीपत्र करायला गेलो, त्यावेळी लक्षात आलं की ह्याचं जमिनीचं बाजारभावापेक्षा गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जास्त आहे. हं. त्यामुळे परत जवळ-जवळ 1.5 लाख रुपये स्टॅम्पसाठी मला व्यवस्था करायला लागली. त्यात 3 महिने गेले अच्छा. आणि त्यानंतर ही जमीन माझ्या ताब्यात आली. आणि साधारणपणे एक गोष्ट मी बरोबर का चुकीची मला माहीत नाही. मी बहुतेक सगळ्या गोष्टी ह्या पहिल्यांदा निर्णय घेतो आणि नंतर बायकोला सांगतो. अच्छा. त्याप्रमाणे मी हे खरेदी केलं आणि बायकोला घेऊन या ठिकाणी, बायको आणि मित्रांना घेऊन या ठिकाणी आलो, तर सर्वांनी मला खोळ्यात काढलं. अच्छा. कारण यायला रस्ता नव्हता, जमीन बॅरन लँड, काही नव्हतं हं. आणि इथं काही उगवणार पण नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि एवढ्या लांब कोण येणार? म्हणून मला सगळ्यांनी शिव्या घातल्या. हं. परंतु 20 वर्षाची मेहनत हं. आणि जिद्द याच्या जोरावरती आज हे एक शहरातलं जंगल झालेलं आहे, याचा मला आनंद वाटतो. आणि म्हणजे तुमची मेहनत आहे ती जागोजागी दिसतेच आहे. या ठिकाणी जी झाडं आहेत, पक्ष्यांची किलबिलाट आम्हाला मागं सगळे ऐकू येत आहेत आणि इथं एक सुंदर फार्म हाऊस पण तुम्ही केलेलं आहे. तर आता जिद्द या शब्दावरूनच मी आता परत पहिले आपल्या मूळ पदावरती येतो, की तुमचं जे एज्युकेशन झालं त्याच्यामध्ये नापास विद्यार्थी अशा पद्धतीचा शिक्का तुमच्यावरती लागला होता आणि तिथनं कधी ती सगळ्या क्रांतीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. तर तुमच्या त्या शिक्षणाची स्टोरी काय आहे ती थोडक्यात सांगा? माझे वडील वयाच्या 14व्या वर्षी कर्नाटकातून सांगलीमध्ये आले हं. आणि वयाच्या 14-15 वर्षीच त्यांनी वालचंद कॉलेजचं कॅन्टीन चालवायला घेतलं. हं. आणि त्यामुळे आमचा जन्म सगळ्यांचा तिघा बहीण भावांचा सांगलीमधला आहे. हं. मी 11वी झालो, जुनी 11वी माझी शेवटची बॅच. हं. आणि 11वी होणं त्यावेळी फार मोठं मानलं जायचं. हं. आणि फॉर्च्युनेटली मी पास झालो. हं. 49% मार्क आहेत मला. आणि 11वी पास झाल्यानंतर घरातल्यांना खूप आनंद झाला. आणि त्यावेळी वडिलांनी मला बोलवून कॉलेजला जायच्या आधी 2 गोष्टी केल्या. आता मला वाटतं त्या थोड्या चुकीच्या झाल्या. त्यांनी चांगल्या भावनेनं केल्या त्या. हं. त्यांनी मला कॉलेजला जायला राजदूत मोटरसायकल नवीन घेऊन दिली. हं. ज्या काळी मुलांच्याकडे सायकल नसायची त्यावेळी माझ्याकडे राजदूत मोटरसायकल होती. हं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की आपलं हॉटेल आहे, तुला नोकरी करायची गरज नाही, तू इथंच येऊन हॉटेलमध्ये बसायचं आहे. हां. तेव्हा तुला किती मार्क पडले, काय किती दिवस लागले मी काय विचारणार नाही, पण तू ग्रॅज्युएट हो आणि ये. हं.
आता ते वडिलांनी सांगितलेलं जे काही गोष्टी होत्या, त्या तरुण वय होतं 18-19 वर्षाचं आणि ते पॉझिटिव्हली जरी सांगितलं तरी ते मी निगेटिव्हली घेतलं. मी हं. कॉलेजकडे गेलोच नाही. लक्षात. मी मोटरसायकलवरनं संपूर्ण भारत फिरलो. हो. मी नेपाळला गेलो, मी श्रीलंकेला गेलो हो. राजदूत हो. मोटरसायकलवरनं. ते किस्से सगळे वाचलेत मी पुस्तकामधले. मोटरसायकलवरनं फिरलो, बॅडमिंटन युनिव्हर्सिटी खेळलो हं. आणि त्याही पलीकडचं कहर म्हणजे मी मुंबईला जाऊन मातोश्री बंगल्यावरती बाळासाहेब ठाकरेंना भेटून हां. शिवसेनेचं तिकीट आणलं नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अच्छा. आणि नगरपालिकेची निवडणूक मी लढवली. नशिबाने मी निवडणूक हारलो म्हणून आज तो स्थितीत आहे, असं मला वाटतं. म्हणजे त्यावेळेला हरण्याचा आता नंतर फायदा फायदा झालेला आहे. झाला. म्हणजे एकूण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींमुळे शिक्षणाकडे तुमचं दुर्लक्ष मी झालं असं 13 वेळा नापास झालो. 13 अटेम्प्ट केले बरं. 6-7 वर्षात हां. आणि फायनली पास झालो वयाच्या 29व्या वर्षी. ते माझे मार्क होते 35%. बरोबर 35% मार्क आहेत मार्क होते. मला. आम्हाला सगळ्यांना तुम्ही जे परिचयाचे झालात म्हणजे सांगलीकरांना असू दे किंवा एकूण महाराष्ट्राला परिचयाचे झालात ते भारतीय विद्यापीठाचे डायरेक्टर म्हणून सगळ्यांना परिचयाचे झालात. परंतु त्याच्या मागं म्हणजे नापास 13 वेळेला अटेम्प्ट केलेला विद्यार्थी टू डायरेक्टर, तर ह्याच्यामधला हा सगळा क्रांतीचा काळ. वयाच्या 29व्या वर्षी मला एक व्यक्ती अशी भेटली, हं. की त्यांनी मला सांगितलं, "नितीन तुझ्याकडे आज जे काही आहे, जे पैसे देऊन तू विकत घेऊ शकतोस, गाडी आहे, बंगला आहे वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी या सगळ्या खोट्या आहेत. या कधी ना कधी तुझ्यापासून जाऊ शकतात. हं. फक्त शिक्षण आणि तुझं ज्ञान हं. हे तुझ्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. तू अजूनही उशीर झाला नाही, तू कॉलेजला ॲडमिशन घे." हं. माझं नुकतं लग्न झालं होतं. मी एका मुलाचा बाप होतो बरं. आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं आणि असं-असं करायचं म्हणतोय. माझं हॉटेल जे होतं मधुबन हॉटेल, हो. त्याच्या जवळच वसंतदादा पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट होती. त्याचे प्राचार्य वगैरे आमच्याकडं जेवायला यायचे. हं. ते प्राचार्य पण माझ्या वडिलांना म्हणायचे, "अहो मालकांना मालक म्हणायचे ना हॉटेलवाल्यांना, त्यांना शिकायला सांगा." वडील म्हटले, "13 वेळा अटेम्प्ट करून तो बी.कॉम झालाय. तो काही शिकेल असं वाटत नाही. पण त्याची बायको मुंबईवरून आली आहे. ती बी.कॉम झालेली आहे. तिला शिकवतो." हं. मग मला सांगितलं, की "तिची ॲडमिशन तू घे." हं. मग तिच्याबरोबर मी त्या कॉलेजला गेलो आणि मग त्यांनी मला फोर्स केला. म्हणताना मी तिच्यावर एम.कॉमला ॲडमिशन घेतली. हं. आता ॲडमिशन घेतल्यानंतर प्रवेशाला जी डॉक्युमेंट लागतात, हं. ते माझं अवघड होतं म्हणजे 13 मार्क लिस्ट होत्या माझ्याकडे. तेच तर 13 मार्क लिस्टचा बंच घेऊन मी गेलो. त्यांनी डोक्याला हात लावला आणि फोटो नाही तर मग फोटो माझ्या लायसन्सवरचा फोटो काढून मी ॲडमिशन अरे घेतली. बापरे! इतकं कॅज्युअली होतं. हां. परंतु वर्गात गेल्यानंतर लक्षात आलं, की आपल्याला कॉमर्समधलं काही येत नाही. डेबिट, क्रेडिट येत नाही. कारण असंच पास झालेलो. हं. मग जिद्द होती. मग सकाळी 11वीच्या वर्गात जायचं. अकाउंटन्सी शिकायचं. बरं. माझे एक जवळचे मित्र आहेत. त्यांना वडील बंधू मानतो मी. श्रीनिवास भोसले म्हणून चार्टर्ड अकाउंटंट हो, आहेत. हो. त्यांच्याकडे क्लासला आम्ही दोघं जात होतो. आणि मग जिद्दीनं तिथनं पुढं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही अतिशय चांगल्या मार्कानं आम्ही दोघंही एम.कॉम झालो. अकाउंटन्सीमध्ये पैकीच्या पैकी अरे वाह! मार्क मिळाले. आणि मग ताबडतोब मी एम.फिल केलं हो. आणि रेकॉर्ड टाईममध्ये मी पी.एच.डी केलं आणि वयाच्या 35व्या वर्षी मी डॉक्टर नितीन नायक झालो. झालं. पी-एच-डी कशी झाली ते पण सांगा. म्हणजे लोकांना ऐकण्यासारखं आहे म्हणून. बाकी काय? मला पी.एच.डीच्या बद्दल मला काही ज्ञान नव्हतं. म्हणजे अभ्यासाचा माझा काय तसा संबंधच नव्हता. हं. मी सुरुवातीला प्राचार्य मधवांना सर म्हणून जे आहेत, हो. ज्यांनी मला सांगितलं हे मगाशी मी जी गोष्ट सांगितली, की हो. अभ्यास करा. अभ्यास कर वगैरे, ते होऊ शकतं. मधवांना सर त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. हं. त्यांनी मला जी.ए. कॉलेजमध्ये पार्ट टाईमची नोकरी दिली. हं. आणि तिथं जी.ए. कॉलेजमध्ये मी गेलो त्यावेळी एक रिसर्चवरती सेमिनार होणार होता राज्य पातळीवरती आणि त्याला डॉक्टर आपटे म्हणून जे गोखले इन्स्टिट्यूट आहेत त्याचे रजिस्ट्रार होते ते. हो. तर त्यांना आमंत्रित केलं होतं. दिवसभर झालं. माझा तर काय रिसर्च वगैरे काय मी नवीनच होतो, संबंध नव्हता. हं. तर सगळं झाल्यानंतर त्यांना संध्याकाळी ट्रेनला सोडायचं होतं. हं. आणि ती जबाबदारी माझ्यावरती सोपवली कारण माझ्याकडे एक मारुती गाडी होती. बरं. त्यावेळेला. त्यावेळेला आणि त्या ट्रेनला त्यांना रात्री 12 वाजता सोडायला कोणी तयार नाही. हं. सह्याद्री कोणी शिक्षक तयार नाही. मग मी होऊन सांगितलं, की मी सोडतो. हं. मग मी त्यांच्याबरोबर जेवण घेतलं आणि रात्री सोडायला गेलो. त्यावेळी त्यांनी म्हटलं, की "नितीन नाईक तुम्ही रिसर्च काय करत नाही?" बरं. मला पहिल्यांदा शॉक बसला. रिसर्च वगैरे आपलं काम नाही. हां. मी म्हटलं, "तुम्ही काय करताय?" म्हटलं, "माझ्या वडिलांचं हॉटेल आहे. मी हॉटेलमध्ये पार्ट टाईम काम करतो आणि मग आता पार्ट टाईम इथं नोकरी मिळाली आहे." हं. मग त्यांनी हॉटेलच्या बद्दलची माहिती सांगायला लागले. चॅलेंजेस मी सांगायला लागलो. म्हणजे स्पेशली लेबर कुठनं येते वगैरे, वगैरे. हं. आणि ते आपटे त्यांच्याकडे एक छोटा टायपिंग मशीन होतं. ते पटापट टाइप करायचे. बरं. रात्री सुद्धा
आम्ही जेवायला बसलो तिथं त्यांनी सगळं टाईप केलं आणि मग सगळं मी सांगितलं त्यांना हॉटेलमधले प्रॉब्लेम हे ते वगैरे. आणि मग त्यानंतर सह्याद्रीला त्यांना सोडलं आणि मी आलो. 3 दिवसांनी मला एक लिफाफा आला आणि त्यामध्ये त्या माझ्या विषयाचं सिनॉप्सिस करून त्यांनी पाठवलेलं अरे होतं, वा. की त्यांनी सांगितलं की चाइल्ड लेबर या विषयावरती चांगलं काम होऊ शकतं हं. आणि तुम्हाला एवढं प्रॅक्टिकल नॉलेज आहे तर तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकेल. ओके. आणि म्हणून माझी पीएचडी सुरुवात आपटे सरांच्यामुळे झाली. झाली. आणि मी भारती विद्यापीठामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा लागलो त्यावेळी माझ्या प्राचार्या होत्या हं. डॉक्टर विद्या उपाध्ये मॅडम. हं, हं, हं. आणि विद्या उपाध्ये मॅडमना पण हे सांगितल्यानंतर त्यांनी माझं गाईड व्हायचं मान्य केलं बरं. आणि मी त्यांचा पहिला विद्यार्थी. हो हो. आणि तिथून माझी 3 वर्षामध्ये पीएचडी झाली. ओके. म्हणजे श्रेय जातं ते डॉक्टर आपटेंना आणि उपाध्ये मॅडम. मॅडमना, त्यांच्यामुळे झालं. म्हणजे मला वाटतं की काहीतरी करायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली की कुणीतरी देवासारखं किंवा देवदूतासारखं आपल्या आयुष्यामध्ये येतं. म्हणजे फक्त एक करायची फक्त इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे काहीतरी. आणि मला आनंद वाटतो की पीएचडी झाल्यानंतर आजपर्यंत मी 27 मुलांना पीएचडीसाठी गाईड केले. अच्छा, माझ्या खूप छान. हाताखाली 27 मुलं वाह, पीएचडी वाह, झालेले वाह! आहेत. क्या बात है, क्या बात है. देशातली आहेत, बाहेरची आहेत, छान. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधली आहेत. आता आपण भारती विद्यापीठाचा पण उल्लेख केलात की तुमच्या आयुष्यातला एक मोठा कालखंड त्याच्याशी कनेक्टेड आहे किंवा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांशी आणि भारती विद्यापीठाशी. तर भारती विद्यापीठामध्ये प्रवेश कसा झाला आणि तिथून पुढची प्रोग्रेस तुमची कशी झाली? भारती विद्यापीठ आणि नितीन नाईक ह्यांना वेगळं वेगळं करता करता येणार येईल. करता हो. येणार नाही किंवा डॉक्टर पतंगराव कदम, डॉक्टर शिवाजीराव कदम सर हा. यांना आणि नितीन नाईक याला वेगळं करता येणार नाही. एवढे कनेक्ट. माझ्या आयुष्यावरती त्यांचा प्रभाव आहे. मी सांगितलं तुम्हाला की भारती विद्यापीठामध्ये मी पार्ट टाइम लागलो. हं. आणि मग त्याच्यानंतर मला माझे पहिले दुसरे प्राचार्य आमच्या सांगली यांचे ते डॉक्टर डी.वाय. पाटील म्हणून होते. बरं. नावाने डी.वाय. पाटील होते. तर ते मला मागं लागले की तुम्ही जे कॉलेजमधनं पार्ट टाइम करता, इथं पार्ट टाइम करता, त्याच्यापेक्षा भारतीमध्ये फुल टाइम या. हं. तुम्हाला खूप स्कोप आहे. खरं म्हणजे जे कॉलेजमध्ये मी जर थांबलो असतो तर मी ग्रँटेबलला गेलो असतो. म्हणजे पेन्शन सगळे सगळं मिळाले झालं. असते. हां. परंतु मला त्यावेळी त्याचं काय महत्त्व माहीत नव्हतं, काय नव्हतं. मी जे कॉलेजला राजीनामा दिला, मधवाना सरांना विचारलं आणि मी भारतीमध्ये जॉईन झालो. मी जॉईन झाल्यानंतर 10व्या दिवशी डी.वाय. पाटील यांची बदली झाली. बरं. आणि कोणाकडे चार्ज द्यायचा? तर मी एकटाच होतो तिथं. तर माझ्याकडे चार्ज आला. म्हणजे 12 दिवसातच मी चार्जेस मारत. चार्ज मिळाला मला डायरेक्टर म्हणून. आणि मग मला भेटवायला पतंगराव कदम साहेबांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी त्या व्यक्तीला मी पहिल्यांदा पाहिलं. हं. आणि दुर्दैवानं त्यावेळी ते एक निवडणूक हरलेले होते आणि त्यानंतर पहिल्या दिवशी ते ऑफिसमध्ये येऊन बसलेले होते. बरं. आणि अपयश कधी माहीत नसणारे डॉक्टर पतंगराव कदम त्यावेळी ते तसे जरा गुस्स्यातच हां, होते. हां, बरोबर. मला आल्यानंतर विचारलं नाव काय, वडील काय करतात वगैरे वगैरे. या 2-3 गोष्टी सांगितल्या आणि म्हटले याला चार्ज देऊन टाका. हं. आणि मी 35व्या वर्षी लगेच भारतीय विद्यापीठात 12व्या दिवशी डायरेक्टर झालो. बरं. आणि मग झाल्यानंतर मला वाटलं संपलं आता साहेबांशी आपला संबंध नाही. परंतु ज्या दिवशी झालो त्या 11 वाजता त्यांचा फोन आला. हं. बसलास काय म्हणून. बरं. आणि ते फार बोलायचे नाही. एखादं वाक्य मला काय कळेना बसलास काय? मी म्हणलं, काय म्हणजे चार्ज घेतलास काय? म्हणलं, होय. आणि मग ते जे सुरू झालं, की पतंगराव कदम साहेब जगात कुठेही असतील, हं. तर सकाळी पहिला फोन मला करायचे. अर्थात 5 फोन करायचे त्यांचे. हं. म्हणजे जे मंत्री असताना मला मंत्रालयातनं सांगितलं, की मंत्री महोदय 5 फोन करतात. एक वहिनी साहेब, दुसरे विश्वजित कदम साहेब, तिसरे शिवाजीराव कदम साहेब, चौथे मोहन शेठ आणि 5वं नितीन नाईक. ते म्हणले 5 पैकी 4 कदम आहेत माहीत आहे. आणि कोण? तुम्ही कोण आहात? आणि इतकं ते लोकांना म्हणजे हे असं एवढं नातं होतं. आणि मग मी डायरेक्टर झालो. मग नंतर मी एकाच दिवशी 2 महिन्यांनी मी रिजनल डायरेक्टर झालो. बरं. म्हणजे संपूर्ण भारतीय विद्यापीठाचा हा सगळा भाग माझ्या हाताखाली होता. बरं. त्याच्यानंतर मी डीन झालो आणि रिजनल डायरेक्टर असताना सांगलीचं जे भारतीय विद्यापीठाचं मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आहे, हां. ते सर्व करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती होती आणि ती पूर्ण झाली. आणि आज ते बघितल्यानंतर मला आनंद होतो. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा त्या जागेमध्ये माझी गाडी घेऊन गेलो, तेव्हा माझ्या गाडीची 4ही चाकं पंक्चर झाली ती. एवढी ती इतकं barren. ओसाड बॅरन बरं. लँड होती ती आणि विरोध होता आम्हाला. हो. रात्री 12 वाजता मी पोलीस बंदोबस्तात भारतीय विद्यापीठाचा बोर्ड लावला. अनेक वेळा अनेक मोर्चे आमच्या घरावरती, माझ्या घरावरती, बालाजीनगरच्या घरावरती आलेले आहेत. बरं. अनेक वेळा धमक्या आलेल्या आहेत. इतकं प्रेशर होतं
आणि त्या प्रेशरमध्ये ते मॅटर हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूनी झालं. हं. आणि आज जे काय आज आपण वैभव बघतो दिसतंय, वैभव म्हणजे वैभव दिसतंय. कर्नाटकातले लोक असू देत, हा महाराष्ट्रातले हा लोक असू देत, त्यांना आज वैद्यकीय सेवा माफक दरामध्ये त्या ठिकाणी खूप चांगली डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी माझ्यावरती पूर्ण जबाबदारी, मी निर्णय घ्यायचे सगळे. पैशाची काही अडचण नाही, परंतु तू निर्णय घे आणि तू कर. आणि त्यांच्या विश्वासाला मी पात्र होऊन ते सगळं केलं. मला आज अभिमान आहे की त्या जागेचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, हं. म्हणजे खरेदी पत्र असेल, कारण तुमचं बांधकाम परमिशन असेल, कंप्लिशन असेल, या सगळ्याच्यावरती भारतीय विद्यापीठातर्फे कुलमुखत्यार डॉक्टर नितीन नाईक म्हणून नाव आहे. क्या बात आहे. Yes. आज ते खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या काम पद्धतीने करते, चाललंय. लोकांना त्यांची खूप चांगली सेवा देखील त्याच्यामधून मिळते. आपल्या खरं तर आपल्या चर्चेचा विषय खरा होता मधुबन. आणि मला असं वाटलं की फक्त मधुबनवरती केंद्रित न राहता आपण संपूर्णच मी पुस्तक तुम्ही दिल्यानंतर वाचल्यानंतर मला असं वाटलं की सगळ्याच गोष्टींबद्दल बोलावं. तर मधुबनच्या आठवणी सांगलीकरांच्या खूप आहेत. मधुबन बद्दल बोलायचं झालं तर 1967 साली 15 ऑगस्ट 1967 साली मधुबनची सुरुवात झाली. हं. माझ्या वडिलांचं तरुणपण हे वालचंद कॉलेजमध्ये कॅन्टीन चालवण्यामध्ये गेलं. हं. आणि त्यावेळी वालचंदला ही सगळी पारसी आणि सिंधी मुलं असायची, मुंबईतली हं. श्रीमंत घरातली मुलं असायची आणि अतिशय पुढारलेली मुलं असायची. त्यांच्याबरोबर राहून माझ्या वडिलांच्या पर्सनॅलिटीवरती प्रभाव पडला होता आणि जग काय आहे बाहेर हे त्यांना माहिती होतं. आणि त्याच काळामध्ये ते बॅडमिंटनही जिमखान्यामध्ये येऊन खेळायचे हं. आणि त्यांना ती माहिती सगळी मिळालेली होती. आणि 67 साली डॉक्टर देसाई, त्याचे देवीकुमार देसाई, केशवराव चौगुले, नागप्पा माळगे या तिघं ट्रस्टींनी माझ्या वडिलांना मधुबन ही जागा दिली. राजाभाऊ देसाई हं. या सर्वांनी मिळून मधुबन ही जागा दिली आणि लीजवरती ते हॉटेल सुरू झालं. हं. आणि मला आज अतिशय आदर वाटतो माझ्या वडिलांच्या बद्दल, कारण त्या काळातलं महाराष्ट्रातलं पहिलं गार्डन हॉटेल, हो. हॉटेलमधील वेटरना युनिफॉर्म असणारं पहिलं हॉटेल, हं. सी थ्रू किचन. हं. आणि ज्या काळी सांगली कोल्हापूर मध्ये हॉटेल म्हणजे काय, एक चौकोनी खोली कपडे, आणि एक चौकोनी लाकडी कपाट काचेचं, कटलेली ज्याच्यामध्ये टेबलं. टेबलं, त्यात हे ठेवलं शेवचिवडा, लाडू ठेवला, याच्या पलीकडे काय काय नव्हतं. त्यावेळी माझ्या वडिलांनी 67 साली कटलेट, टोस्ट खिमा, पॅटीस हे आयटम हे आयटम. आणि आजही मला त्या काळातला कोणी भेटला तर ते मला विनंती करतात, काही कर पण आम्हाला परत एकदा टोस्ट खिमा खायला घालायला. म्हणजे एवढं मोठं काम वडिलांनी त्या काळी केलं. हे झालं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला मोठी अडचण आली हॉटेलच्या बाबतीत. दुर्दैवानं 67 ला सुरू झालं आणि 2 मार्च 1970 1 वाजता हॉटेल सगळं जमीनदोस्त झालं. कारण शिवसेना पर्व हे कर्नाटकच्या विरोधात होती बेळगाव प्रश्नावरून. हो. आणि त्यावेळी जे उडपीमधनं आलेली लोक आहेत त्यांची हॉटेल ही सगळी फोडली गेली. हो. आणि तसंच माझ्या वडिलांचं 3 वर्षापूर्वी झालेलं, समोर काचा होत्या सगळ्या, हॉटेल फोडलं सगळं, भांडी बिंडी चोरीला गेली वगैरे सगळं झालं. आणि योगायोग म्हणजे असं की 2 वर्ष ज्यांनी 3 वर्ष त्या ठिकाणी बसले त्याच मुलांनी फोडलं. हो. म्हणजे मॉब सायकोलॉजी असते, त्यांनी हो. फोडलं. आणि मग त्यांना त्या दिवशी संध्याकाळी लक्षात आलं की आपण मोठी चूक चूक केली. त्याच मुलांनी परत पैसे गोळा केले आणि 5व्या दिवशी हॉटेल सुरू झालं. हं. त्यावेळी मला एक आठवण आहे त्यामध्ये की फाळके सर म्हणून आहेत, हो. पटवर्धनला होते. पटवर्धन, हो. सगळ्यात शहाणा फाळके. सगळ्यात पहिली मदत 1 रुपयाची हो. ही त्यांनी केली. हो, हो, हो. ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी आहोत. खरंच आहे. त्याच्यानंतर परत मग हॉटेल परत नव्या जोमानं सुरू झालं की काही परत हे झालं? हॉटेल नव्या जोमानं सुरू झालं, सगळं चांगलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळात 1992च्या दरम्यान माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. हं. माझे वडील लुणावरनं घरी जात असताना, म्हणजे आम्ही राम मंदिरच्या मागं राहत होतो, हं. त्यांना ट्रकची साखळी लागली आणि ते बेशुद्ध पडले. आणि दुर्दैवानं माझे वडील 14 वर्ष कोमामध्ये होते, 14 वर्षाच्या वरती. आणि त्यावेळी 92 साली त्यांच्या औषधासाठी 2-2.5 हजार रुपये खर्च येत होता. हे त्यांना वॉटर बेडवरती झोपवायचं, त्याच्यानंतर ट्यूबनं फीड करायचं, पाठीला बेडसोर्स व्हायचे, त्या जखमा हे करायच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं राहतं घर जे होतं, ज्या घरामध्ये आम्ही 35 वर्ष राहिलो, राम मंदिरच्या भाड्याचं होतं.
ते सोडायला लागलं. हॉटेलमध्ये सगळ्या अडचणी सुरू झाल्या आणि हॉटेल आम्हाला जिमखानाने त्यावेळी ते तिथं नवीन बांधकाम करण्याचं ठरवलं आणि त्यामुळं कुठलाही वाद नव्हता, आम्ही जागा सोडायची ठरली. ठरली, म्हणजे हां. त्या सगळं असं उलटं झालं हं. आणि मग लिटरली आम्ही रस्त्यावरती आलो. हं. आमच्याकडं काही नव्हतं. परंतु ज्या काही माणसांची मी नेहमीच आयुष्यभर आठवण ठेवतो त्यातला आणखीन एक म्हणजे सतीश परांजपे डॉक्टर. हो, डॉक्टर. त्यांनी मीरा हाऊसिंग सोसायटीमध्ये मला घेऊन गेला आणि तिथे एक राहायला जागा दिली. तिथं मुलींचं हॉस्टेल होतं. 120 मुली डेंटल कॉलेजच्या तिथं शिकत होत्या. माझी राहायची सोय झाली, पण जेवण-खाण आम्हाला काय उत्पन्नाचं साधन नव्हतं. मग सतीश म्हणाला, की "या 120 मुली आहेत, त्यांना जेवणाचं काही नाही आहे. तुम्ही जर करत असला तर करा." हं. तर माझ्या बायकोनी पुढाकार घेतला आणि ती हो. 120 मुलींचा स्वयंपाक 5 वर्ष करत होती. अरे वाह! एक मुलगी दिल्लीची, दुसरी कर्नाटकातली, तिसरी चेन्नईची, वेगवेगळ्या ठिकाणी. सगळ्यांच्या वेगवेगळ्या आवडी हां. आणि ह्या ह्याच्यामध्ये तिनं जिद्दीनं ती स्वयंपाक करायची. मी तिच्याबरोबर भांडी घासायचो हो. आणि भांडी घासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करायचं. आठवड्यातनं 2 वेळा मी किर्लोस्कर वाडीवरून भाडं घेऊन जायचं ड्रायव्हर म्हणून बरं. आणि मी पुण्याला भाडं घेऊन जायचं. त्याचे मला ₹500 मिळायचे. आता हे आज आठवलं तरी अंगावर काटा येतो, कारण वडील झोपलेले, त्यांना ट्यूबमधनं फीड करायचं. आई त्यांचं बघायची. हो. माझी मुलं लहान होती आणि मग हे झालं कसं, तर हे टीम म्हणतो आपण, ती टीम 3 जणांची झाली. माझी, माझी आई आणि माझी बायको. माझ्या बायकोने लीड घेतलं आणि मी नेहमी कौतुक करतो, की मी जर काही केलं तर माझी जबाबदारी आहे, मी मुलगा आहे. माझ्या आईने केलं तर ती बायको आहे. पण माझी बायको ही आउटसाइडर होती. लग्न करून ती आली ती आणि तिच्या घरची परिस्थिती बरोबर उलटी. तिचे वडील रेल्वे मेकॅनिकल इंजिनियर होते. बरं. तिनं कधीही एसीच्या खाली प्रवास केला नाही. पण तिनं 120 मुलींचा स्वयंपाक 5 वर्ष केला आणि त्याच्याबरोबर आम्ही दोघांनी शिक्षणाला सुरुवात केली ती. हो, तुम्ही म्हणालात ते हां, आहे. तिनं पण MBA केलं, मग PhD केली वगैरे, वगैरे. त्यांनी पण PhD PhD केली. केली अरे वाह, वाह! आणि तिलाही भारतीय विद्यापीठामध्ये साहेबांनी लावलं. ओके. म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते म्हणतात ते हां, खऱ्या अर्थानं तुमच्या बाबतीत अगदी खरंच ठरलेलं आहे. तुमचा भारतीय विद्यापीठातला प्रवास झाला, त्याच्यानंतर निवृत्त झालात तुम्ही आणि निवृत्त झाल्यानंतर हे आपण आता पाहतो आहोत, या ठिकाणी आहोत. परंतु मजा म्हणजे समाजाचं ऋण फेडण्यासाठी हां, मजा काय झाली, की मी कोविडमध्ये रिटायर झालो हां. आणि तो काळ इतका अवघड होता, हो. की मी परवा भारतीय विद्यापीठाच्या एक सेवकाच्या निरोप समारंभाला गेलो. क्लार्क होते ते. त्यांनी मला बोलवलं होतं लॉ कॉलेजचं. मी त्यांना म्हटलं, की तुम्ही एवढे नशिबवान आहात, की तुमचा निरोप आज समारंभ आज होता. इतकी जण आहेत. आज सगळं भारतीय विद्यापीठ जवळ-जवळ 100-150 लोकं तुमच्या निरोप मला फक्त एक नारळ देऊन, कारण माणसं भेटतच नव्हती. त्याला भेटत नव्हती. आणि दुर्दैवानं 18 सालीच पतंगराव कदम साहेबांचं निधन झालेलं होतं. मोठी पोकळी होती. निर्माण होत. हो. आणि त्या परिस्थितीमध्ये मी रिटायर झालो आणि मग माझ्यासमोर कारण 24 तास बिझी असणाऱ्या माणसाला काय साहेब करायचं? पण नाहीत हो. आणि नोकरी पण माझं रिटायरमेंट आली आणि काय करायचं? मग अशा परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी यायला लागलो आणि मग लक्षात आलं, की आपल्याला जर रिटायरमेंटमध्ये जर समाधानानं, आनंदानं जगायचं असेल तर काहीतरी पर्पज पाहिजे. हं. नुसतं आलोय, झोपलोय असं होणार नाही. आपण त्याच्यामध्ये रमणार नाही. मग या ठिकाणी आलो तर मी पाहिलं, की हा सगळा या ठिकाणी वंचित समाज आहे. हं. आणि ती गरीब आहेत, पत्र्याच्या घरात राहणारी मुलं आहेत. त्यांना सांगणारं कोण नाही. आई-वडील सकाळी जे कामावरती जातात, कोणी हमाली करतं, कोणी शेतमजुरी करतं. या मुलांच्याकडे बघणारं कोण नाही. सकाळी आई एक भात आणि आमटी करून जाते, त्यांनी ती दिवसभर खायचं. ते कमी पडलं किंवा पडलं, वाया गेलं तर मुलं उपाशी राहायची. माझ्या फार्म हाऊसच्या बाहेर उभं राहून ती बघायची, की आत काय-काय काहीतरी आहे. असेल. हां. तर आमच्या घरामध्ये प्रत्येक खोलीत टीव्ही आहे, फ्रीज आहे, हं. एसी आहे. त्यांना माहिती आहे सगळं, पण भौतिक त्यांना आत सुख. येण्याची संधी नव्हती. हं. आणि त्यावेळी मला भीती वाटायची, की माझी गाडी बाहेर आहे, ते काहीतरी हे मुलं काय करतील का? करतील का काय वगैरे, वगैरे. आणि मग मी त्यांच्या भूमिकेत गेलो आणि मी विचार करायला लागलो, की ते मला कसे बघत असतील. हं. दुर्दैवानं त्यांच्याकडे काही नाही आहे आणि सुदैवानं माझ्याकडे आहे आणि ते माझंच म्हणून मी धरून कवटाळून बसलोय. बसलो. हं. तर ह्या मुलांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जवळीक तर निर्माण. निर्माण होणार नाही, दरी दरी होणार, निर्माण. हां. शत्रुत्व निर्माण होईल. बरोबर. आज चांगल्या घरातली माणसं सुद्धा सगळं त्यांना मिळालं असलं तरी एखादा फार मोठा झाला की त्याच्याबद्दल असूया थोडा निर्माण. असूया निर्माण होते. हं. पण या मुलांची काय चूक आहे तुमच्याबद्दल राग आला. हं. मग त्यांना मी आत घेतलं, त्यांना दाखवलं, त्यांना BMWमध्ये फिरवून आणलं, त्यांना जवळ केलं, दिवसभर त्यांच्याबरोबर त्यांच्या काय गरजा आहेत त्या जाणून घ्या. भागवल्या.
मग असं करत 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 त्यांची माझी गाढ मैत्री झाली. मी 40-42 मुलांना दत्तक घेतलं वा. आणि त्या मुलांना दररोज सकाळी मी स्वतःच्या गाडीतनं 3 वेळा शाळेत सोडून येतो. हं. मग त्यांचं अभ्यासाचं बघतो. मग त्याच्यानंतर त्यांना तुम्ही कुठल्याही मुलाला विचारलं तर तुला काय व्हायचं आहे? तर आर्मीमध्ये जायचं आहे की पोलिसमध्ये जायचं? मग त्यांना पोलीस स्टेशन दाखवून आणली, हं. आर्मी स्टेशन दाखवून आली हो. आणि मग त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये थोडी बदल. डेव्हलपमेंट व्हावी, स्किल डेव्हलपमेंट व्हावी म्हणून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या. अमराई क्लब दाखवला. हं. म्हणजे जे काही ते कधी आयुष्यात बघणार नाहीत ते सर्व त्यांना दाखवलं आणि आज मला अभिमान वाटतो, की जी मुलं 4थी-5वीला शिक्षण सोडायची, हं. कारण आई-वडील लगेच कामावर जायला पाठवायचे. लावायचे. तर त्यातली दरवर्षी आता 5-6 मुलं 10वी पास होतात. हं. भले 35, 36, 37, 42% पर्यंत मार्क पडतात. परंतु आमच्याकडे एक नियम आहे, जो कोणी 10वी पास झाला त्याला माझ्या खांद्यावरनं गल्लीमध्ये मिरवणूक काढली जाते. प्रत्येक घरामध्ये आम्ही 1-1 किलो साखर वाटतो आणि त्या मुलाला आम्ही ITIला घालून हं. त्याचे त्याचं स्किल skill, डेव्हलपमेंट हो. करून त्याच्या पायावरती उभा करण्याचा प्रयत्न करतो. आज 5-6 मुलं तरी त्यांच्या पायावरती उभी आहेत. वा. म्हणजे खरंच इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि लोकांना इन्स्पायर होण्यासारखंच हे आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये मी नंदूनं उल्लेख केलेला वाचला, की कॉमन मॅन ते नायक असा प्रवास तुमचा. त्यानं अगदी बरोबर शब्द वापरलेला आहे. एक कॉमन मॅन नायक होऊ शकतो. तुम्ही नायक टू नायक, नायक टू महानायक म्हणायला लागेल. परंतु तुमची गोष्ट ऐकल्यानंतर किंवा ती वाचल्यानंतर असं वाटलं, की ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये किंवा आत्ता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, ती परिस्थिती उद्या तीच राहील असं नाही, ती बदलू पण शकते. तर जाता जाता लोकांना तुम्ही जे ऐकतायत, बघतायत त्यांना काय सांगाल, की आयुष्याकडे कसं बघायला पाहिजे? आयुष्याकडं तुम्ही 100% सकारात्मक बघायला पाहिजे. आपण सांगतो, परंतु माझी गोष्ट ऐकल्यानंतर मी जे केलेलं आहे, मी अनुभवलेलं त्यातनं हे स्पष्ट आहे. आणि शिक्षण आणि ज्ञान हेच तुम्हाला शेवटपर्यंत तरणार आहे. आणि आयुष्यामध्ये एका टप्प्यावरती तुम्ही पैसे मिळवले, नाव मिळवले, सगळं मिळाल्यानंतर सुखाच्या पलीकडे जाऊन समाधान हुडकण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडं मी टॅक्सी चालवत होतो, त्यावेळी मला चहा प्यायला जेव्हा मी भाड्यानं घेऊन जात होतो ड्रायव्हर म्हणून, तर मी साताऱ्याला चहा प्यायला थांबलो, की ते भाड्यात जे माझे गेस्ट असायचे ते मला म्हणायचे, "ड्रायव्हर तू पण चहा पिऊन घे." ते मला वाटायचं, की माझ्या आयुष्यात एखादी गाडी मारुती असेल का? परंतु पुढच्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ 100 गाड्या घेतल्या. अगदी BMW पासून सगळ्या घेतल्या. हे सगळं होऊ शकतं. होऊ शकतं. परंतु या सर्व गोष्टीनं मला सुख मिळेल. परंतु त्या सुखामुळं मला झोप लागेल असं नाही. समाधान मिळणं, समाधान मिळणं मला. आणि आज जे मी या मुलांसाठी करतोय, त्यातनं खरं त्यातनं मला समाधान मिळतं. मला कुठेही झोप येते. मला काही अडचण नाही. कारण एक पर्पज आहे. आणि एखादा मुलगा नोकरीला लागला, मोठा झाला किंवा 10वी पास झाला, तर तो तो मिळणारा आनंद मोठा. आनंद आणि समाधान हे फार मोठं आहे. त्यामुळं शिक्षण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याकडं काही 1, 2, 3 स्किल असलीच पाहिजेत, जी तुम्हाला आयुष्यामध्ये उपयोगी पडतील. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आला रिटायरमेंट नंतर लोकांसाठी, की बरेच आपण पाहतो की रिटायरमेंट नंतर काय लोक काय करू आणि अगदी निराश झालेले असतात, घरी वैताग आणतात वगैरे. होय. तर तुमच्याकडे काही सोशल कॉज असेल आणि तुम्ही काही करू शकता, आजूबाजूला एवढं सगळं करण्यासारखं आहे. करण्यासारखं खूप आहे. तर तुम्ही पॉझिटिव्ह तुमची जर दृष्टी असेल तर 100% तुम्ही चांगलं करू शकता. आणि मला ती करायची संधी मिळाली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं शिवाजीराव कदम सर आणि पतंगराव कदम सर यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मला सगळी मदत केली आणि नंतरच्या काळामध्ये मी बँकेमध्ये 25 वर्ष होतो आणि इतर सर्व गोष्टीमध्ये भारतीय बँकेमध्ये. ते आत्ता जे आमचे जे लीडर आहेत डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि त्यांच्या मातोश्री, आम्ही ज्यांना वहिनीसाहेब म्हणतो, त्यांचं म्हणजे हे एक कुटुंबच आहे. बरोबर. आणि या कुटुंबासारखंच वातावरण असं कुठेही, म्हणून मला रिटायरमेंट नंतर, कोविड नंतर अनेक शिक्षण संस्थांमध्ये मला बोलवलेलं होतं. परंतु भारतीय विद्यापीठामध्ये 30 वर्ष काम केल्यानंतर त्याच्यासारखं कुटुंब मला मिळणार नाही म्हणून मी कुठेही गेलो नाही. फक्त मी महिन्यातनं एकदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक इन्स्पेक्शन असतं, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनचं, त्याचा मेंबर म्हणून मी देशभर प्रवास करतो. नवीन ओळखी होतात, नवीन काहीतरी मॅनेजमेंटमधलं पाहायला मिळतं. 4 दिवस ते वेगळा आनंद असतो. अशा रीतीनं माझं आयुष्य चाललंय. तर या नितीन नाईक सरांबरोबर, डॉक्टर नितीन नाईक सरांबरोबरच्या ह्या सगळ्या गोड गप्पा होत्या. तुम्हाला यांचा प्रवास कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच पॉडकास्टसाठी
गोड गप्पा इन्स्टावाले काका हे चॅनल फॉलो करा. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार.